कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी बघा। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आताच जमा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा झालेले। शेतकरी मित्रांनो आता नंबर लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेचा नव्या हप्त्याचा, कारण की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। शेतकऱ्यांची आता डायरेक्ट प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो हो बघा सर्वात मोठी ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा की राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो कारण बघा शेतकरी मित्रांनो तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो तारीख रोखलेली होती शेतकरी मित्रांनो, त्या तारखेला आता प्रत्यक्षक स्तरावर सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो असून पहिल्या टप्प्यात शेतकरी बांधवांनो बघा की 18 जिल्ह्यांमध्ये हे निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला, पण नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार हे बरेच शेतकरी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगत होते मित्रांनो की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला, पण आता नमो शेतकरी योजनेचा कधी मिळणार शेतकरी मित्रांनो असे कमेंट बॉक्समध्ये लिहित होते। शेतकरी मित्रांनो मिळणाऱ्या माहितीनुसार जाणून घ्या की असलेले तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो आता बघा की शेतकरी बांधवांनो राज्यातील बांधवांसाठी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो, कारण की बघा तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता हे रोखलेला होता मित्रांनो, आणि हे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो आता प्रक्रिया वेगात सुरू आहे। शेतकरी मित्रांनो यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात समावेश करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो असून नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता जे रोखलेला होता ते एकत्रच येण्याचा निर्णय झालेला आहे मित्रांनो। शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। शेतकरी मित्रांनो गेलेल्या काही तासामध्ये शेतकरी मित्रांनो असून त्या काही स्तरावर आता भागातील पात्र शेतकऱ्यांच्या म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही लाभार्थ्यांची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कारण आहे की शेतकरी मित्रांनो भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेचा बघा की 23वा हप्ता जमा केलेला आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा की शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी वितरण करणार आहे। शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा आता शेतकरी मित्रांनो हे पैसे डायरेक्ट आता शेतकऱ्याला डीबीटी माध्यमातून म्हणजेच की बघा हे 2,000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यानुसार शेतकरी मित्रांनो वेळापत्रक ठेवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो या बघा की बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा आता तात्पुरता लाभ मिळणार आहे मित्रांनो, आणि सकाळी बँक उघडल्यानंतर पासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याची योजना सरकारने आता आखलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता सर्व्हरवर ताण नाही येता, म्हणजेच की बघा कोणत्याही कामावर काही फॉल्ट न येता सरकारने स्वतः मोठा निर्णय घेतलेला आहे की त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांना बघा आता त्या शेतकरी बघा की बँक खाते केवायसी आणि आधार कार्ड प्रमाणिक पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील जे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहेत त्यांनाच या रोखलेला हप्ता फायदा होणार आहे मित्रांनो। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनाच या प्रक्रियेला लाभ दिला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो। असून आता कसलीही
काळजी करण्याची अजिबात शेतकऱ्यांसाठी आता गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो बघा की ज्या राज्य सरकारने ठरवलेले नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच शेतकऱ्यांना म्हणजेच की हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता होणार आहे शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता विशेषपणे मिळालेला होता केवळ त्याच शेतकऱ्यांना बघा की आता 9वा हप्ता पण वितरण केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर 8वा हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला 9वा हप्ता मिळण्याची गॅरंटी नाही आहे शेतकरी मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये जाणार असल्याचे स्वतः कृषी मंत्री म्हणजेच बघा की विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की आता जे काही पात्र आहे शेतकरी आहे कोणाला शेतकरी पात्र बघा शेतकरी मित्रांनो. आता कोणते शेतकरी पात्र आहे ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो. प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचा निर्णय पूर्णपणे असून यामध्ये बघा परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत होते शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर ची बँक खात्याशी बघा अचूकपणे लिंक केलेले आहे त्यांनाच पैसे जमा झालेली मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो. तपासा की मोबाईलवर प्रत्येक तासाला पैसे आले का म्हणून शेतकरी मित्रांनो. आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा आता नमो शेतकरी योजनेचा सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँका निवडलेल्या आहे शेतकरी मित्रांनो असून यामध्ये बघा की बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारी बँक असल्याचे त्यांना आधी निधी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि बघा तांत्रिक पडताळणी पूर्ण होणेच निधी थेट वर्गणी खात्यात जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो असून जिल्ह्याने प्रशासनाकडून बँकेमध्ये व्यवहार आता विशेष देखरेख ठेवली जात आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता जे शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. पण काही अटी सुद्धा सरकारने आता लावण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण की शेतकरी मित्रांनो बघा की PM किसान योजनेचा हे हप्ता वेगळा येतो शेतकरी मित्रांनो असतो आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये केंद्र सरकारच्या शासनाचा हप्ता वेगळा येतो असतो. त्यामुळे अटी वेगळ्या लावण्यात आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. आता बघा की ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्या शेतकऱ्याच्या घरात कोणतीही सरकारी नोकरी नाहीत अशाच खास गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील प्रत्येकाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याने आपली पात्रता अधिकृत पार्लरवर किंवा MHDBD जाऊन एकदा तपासून घेणे अधिकृत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो झालेले आहे की कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला यादीत नाव तुम्हाला चेक करायचे आहे. जर तुमचे पैसे मिळाले असतील का बघायचे असतील तर आता नमो शेतकरी योजना हा हप्ता खराच मुख्य कारण म्हणजेच की शेतकरी बांधवांनो राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करायचे काम काही काळ सुरू होत आहे. त्यामुळे बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा झालेला PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही कारणामुळे जमा झालेला नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता ते काम पूर्णपणे झालेले आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पोस्ट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडियामधील खातेदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. किंवा सर्वात लवकर या खातेदारांना खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.